नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वरण भात. वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ घेतली आहे. 1 वाटकी तुरीची डाळ घेतली आहे. डाळीला आपण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता मी डाळ धुवून घेतली आहे. याला कुकरात टाकायचे आहे डाळला आपल्याला. आता पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. कुकर ठेवायचे आहे गॅसवरती. कुकर बंद करायचा आपण. आता आपल्याला फुल गॅसवर 2 शिट्टे मारून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर गॅस कमी करायचा. परत 2 शिट्टे मारून घ्यायचे. त्याच्याने काय होणार, पाणी वरती जास्त येणार नाही आणि डाळ पण छान शिजली जाते. आता मी इथं 4-5 मिरच्या घेतल्या आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. टमाटर घेतले आहे. कोथिंबीर घेतली आहे. आता आपल्याला इथं लसूण आणि जिरं टाकून बारीक कुटून घ्यायचं आहे. आता इथं मी टमाटर, कोथिंबीर, मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे. लसूण जिरं जे होतं बारीक कुटलेलं तेही इथं घेऊन घेतले आहे मी. आता इथं डाळ पण छान शिजलेली आहे आपली. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे डाळ शिजवायची आपल्याला. आता गॅस चालू करायचा आहे आपल्याला. कढई तापायला ठेवायची आहे. तेल टाकायचं आहे त्याच्यात. तर इथं आपलं तेल तापून गेलं आहे. त्याच्यात राई टाकायची आपल्याला. गॅस मीडियम ठेवायचा आहे. लसूण जिरं कुटलेलं होतं ते टाकायचं आपल्याला. आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला टमाटर, मिरच्या ते पण याच्यात टाकायचं आहे. परतून घ्यायचं व्यवस्थित. आता आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला 1 मिनटं असंच परतून घ्यायचं आहे. टमाटर असे नरम झाले की मग आपण बाकीचे मसाले टाकायचे. आता हळद टाकायची आहे आपल्याला. गरम मसाला टाकायचा आहे. आता आपल्याला इथं थोडेसे डाळचे पाणी टाकायचं आहे. कालवून घ्यायचे व्यवस्थित. टमाटरसुद्धा आपले नरम झाले आहे छान. 1 मिनटं परतून घ्यायचे आपल्याला. आता आपल्याला इथं शिजवलेली होती ती डाळ टाकायची आहे. आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यात.
तुम्हाला जेवढं घट्टी हवी किंवा पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता डाळीला उकळ आला आहे. छान उकळू द्यायची डाळ आपली. पाहू शकता तुम्ही 5 ते 10 मिनटं अशी उकळू द्यायची आपल्याला डाळ. भात बनवायचा आहे आपल्याला. भात बनवण्यासाठी गरम पाणी करायचं आहे आपल्याला. इथे डाळ पण आपली झालेली आहे. गॅस बंद करायचा. आता इथं भातासाठी आपण पाणी ठेवलेलं होतं त्याला छान उकळ येऊन गेला आहे. याच्यात तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला. मी इथं कोलम तांदूळ घेतले आहे. तुम्ही कोणतेही घेऊ शकता. याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे मी. आता तांदूळ आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि हो थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे. आता आपल्याला असं उकळ येऊ द्यायचं आहे. थोडंसं पाणी आटवलं की त्याच्यानंतर आपण झाकण बंद करणार आहोत. अशा प्रकारे उकळ येऊ द्यायचं आहे आणि लगेच झाकण लावलं की त्याच्याने काय होतं सगळं पाणी बाहेर निघतं. त्याच्यासाठी नंतर झाकण लावायचं. आता आपण झाकण बंद करायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. 2 शिट्टे मारून घ्यायचे आहेत. आता पाहू शकता तुम्ही आपला भातसुद्धा रेडी झालेला आहे. अशीच आपली मराठी रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया.